नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरोमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जी पूर्व परीक्षा होते 2026ची इंग्रजीची प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रिलिम्स एक्झामिनेशन क्लास 10च्या विद्यार्थ्यांसाठी सब्जेक्ट इंग्लिशची क्वेश्चन पेपर पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जिथे जिथे तुम्हाला उत्तरे सांगणे शक्य होईल तिथे मी तुम्हाला उत्तरे सांगेल. बाकी तुम्हाला जर या प्रश्नपत्रिकेचं PDF पाहिजे असेल तर तुम्हाला मास्टर वैभव हिरे हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये सर्व विषयाचे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान 1, विज्ञान 2 तसंच तुमचं सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 सर्व विषयाच्या पूर्वपरीक्षा 2026च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील ॲप्लिकेशनमध्ये PDF स्वरूपात. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयासाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचं गाईड तुम्हाला बघायला मिळतं. मास्टर प्रिपरेशन गाईड तुम्हाला बघायला मिळतं, ज्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजे टेक्स्टाईल पॅसेजवरती मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, लँग्वेज स्टडीचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन, पोएमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि ट्रान्सलेशन सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. कोणता क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व करायचा याचं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतं. त्याचं PDF तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळेल, ॲप डाउनलोड करू शकता. तर चला या प्रिलिम्स एक्झामिनेशनच्या इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरला पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. सेक्शन 1 ज्यामध्ये लँग्वेज स्टडी दिलेलं आहे 10 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 1 डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4 म्हटलेलं आहे. ज्यामध्ये पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. करेक्ट लेटरचा यूज करून तुम्हाला वर्ड जे आहेत ते कंप्लीट करायचे आहेत. ज्यामध्ये पहिलं अटॅक आहे, ए टाकायचं आहे, त्यानंतर हंबल आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय आहे विद्यार्थी मित्रांनो मला माहीत नाही, यपो दिलेला आहे, पुढे काय मला माहीत नाही. त्यानंतर स्क्रीन आहे ज्यामध्ये ई मिसिंग आहे, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला सेट करायचा आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचा. जाऊया पुढे. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हटलेलं आहे. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. या आता फक्त याला पंक्च्युएट करायचं आहे. पंक्च्युएट म्हणजे काय, त्याला पूर्णविराम वगैरे स्वल्पविराम व्यवस्थित त्याला द्यायचं आहे. जिथे यूज करायचं असेल तिथे तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा आहे हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. ओके. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे चौथ्या नंबरचा मेक 4 वर्ड्स इच मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. इनकरेजमेंट या शब्दापासून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 शब्द बनवायचे आहेत. 4 वर्ड बनवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकामध्ये 3 लेटर्स असायलाच हवेत. ओके. त्यानंतर जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्रेट वगैरे बनवू शकता. त्यानंतर विद्यार्थी ग्रेट बनवू शकता, ॲग्रीमेंट बनवू शकता, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. करेज बनवू शकता. इनकाउंटर येईल का, नाही इनकाउंटर कारण टी इथे यूज येईल इनकाउंटर देखील येईल. ओके. तर ते देखील बनवू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. जसं की वर्क आहे, वर्क क्विकली होतं आहे, वर्क स्लो, वर्क फास्ट, वर्क क्विक, अशा पद्धती जसं की आपण ऑलरेडी बघितलं. तर तुम्हाला रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 6मध्ये कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ वर्ब्स ॲड 4 वर्ब्स बिगिनिंग विथ द लास्ट लेटर्स ऑफ द प्रिव्हियस वर्ड. आता तुम्हाला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ती ही वर्बची, जसं की आता स्टोरी आहे तर वायवरनं आपण काय लिहू शकतो, वायवरनं एखादं वर्ब तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या लास्टला जे येईल त्याच्यातपासून अशी वर्ब चेन कंप्लीट करायची आहे तुम्हाला वर्ड्सची. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो डू ॲज डायरेक्टेड करे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे अटेम्प्ट एनीवन, ज्यामध्ये म्हटलेलं आहे एमध्ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग अ फ्रेज टू बी अफ्रेड ऑफचा वापर करून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. किंवा जर हे करू शकत नसाल तर तुम्हाला क्लॉज ॲड करायचा आहे. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. केदार कंपोज्ड अ पोयम विच ... ते करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लॉज ॲड करायचं. त्यानंतर अटेम्प्ट एनीवन म्हटलेलं आहे. यामध्ये तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करू शकता. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. जसे की थॉटला कसं अनथॉट किंवा थॉटफुली बनवू शकता. त्यानंतर हॅपी, अनहॅपी, हॅपीली अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करा. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय म्हटलेलं आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हॅपी किंवा थॉट याचा वाक्यात उपयोग करायचा. या शब्दापासून अर्थ पूर्ण वाक्य बनवायचं आहे. जसं की आय एम सो हॅपी, मी खूप आनंदी आहे. ही इज सो हॅपी, तो खूप आनंदी आहे. ही इज हॅपी, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि थॉट, आय थॉट इट इज नॉट रिया, अशा पद्धतीने इट्स नॉट रिया, आय थॉट इट्स नॉट रिया, आय थॉट इट्स ग्रेट आयडिया, युअर थॉट इज ग्रेट, अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जे काय असेल तुम्हाला बनवायचं असेल तसं बनवू शकता. सेक्शन 2 टेक्स्टाईल पॅसेज आहे. यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातील उतारा असेल आणि त्यावरती काही प्रश्न असतील ते सोडवायचे असतील तर म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज. आता अँड इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड यामधील एक इम्पॉर्टंट पॅसेज दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि वरती जे प्रश्न दिले आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू ... जेव्हा तुम्ही हा परिच्छेद वाचणार तेव्हा तुम्ही त्याची उत्तरे लिहू शकता. त्यानंतर आहे हिज 2 लिटल ट्विंकलिंग आईज ... माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन ... आणि त्यानंतर चौथं आहे द मदर लंगूर सॅट ऑन ... त्यानंतर आहे A2मध्ये अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर दिअर सिक्वेन्स. पहिला विद्यार्थी मित्रांनो रायटर्स फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स द बेबी लंगूर सॅट अप. त्यानंतर तिसरा आहे द रायटर टर्न अवे फ्रॉम द कूप. जाऊया पुढे विद्यार्थी मित्रांनो मॅच द सायनोनिम्स. त्याच्या संबंधित शब्द तुम्हाला लिहायचे समानार्थी त्यासाठी. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कॉलम ए कॉलम बी दिलेला आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. फक्त आता मॅच द सायनोनिम्स करायचं म्हणजे त्याचे समानार्थी शब्द त्याला यूज झालेला शब्द तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर A4मध्ये डू ॲज डायरेक्टेड दिलेला आहे. ज्यामध्ये दिलेला आहे द बेबी रिमेंड मोशनलेस, मेक निगेटिव्ह विदाऊट चेंजिंग
द मिनिंग, निगेटिव्ह बनवायचं आहे परंतु त्याचा मिनिंग हा चेंज व्हायला नको. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली, चूज करेक्ट क्वेश्चन टॅग. आता करेक्ट क्वेश्चन टॅग चूज करायचं आहे. डझंट शी, वॉजंट शी, डिडंट शी अँड डोंट शी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हाऊ विल यू हेल्प अँड इंजर्ड बर्ड ऑर एनिमल, एखादा जो घायाळ प्राणी आहे किंवा पक्षी आहे त्याला तुम्ही मदत कशा पद्धतीने कराल. क्वेश्चन 2B मध्ये म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. बघा आता हा पॅसेज दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅरीकॉमच्या याच्यातील, म्हणजे मॅरीकॉम जो तुमचा चॅप्टर आहे त्यामधील तुम्हाला हा पॅसेज दिला आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा. बघूया काय दिलेलं आहे आपल्याला. तर B1 मध्ये म्हटलेलं आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते तुम्हाला सांगायचं आहे. तर 4 विधाने दिले आहेत. स्क्रीनशॉट घ्या. चूक आहेत की बरोबर हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मला माहीत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो B2 मध्ये हाऊ कॅन इंडियन स्पोर्ट्समॅन विन मोर मेडल्स इन ऑलिम्पिक्स. त्यानंतर B3 मध्ये आहे राईट एनी फोर्स डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. त्यानंतर आहे डू ॲज डायरेक्टेड. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज अँड स्टेट इट्स काइंड. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आय गेन वेट बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्थी फूड, मेक इट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बनवायचा आहे या विधानाचा. त्यानंतर जाऊया पुढे B5 मध्ये डू यू थिंक दॅट फायनान्शियल सपोर्ट इज निडेड फॉर अ स्पोर्ट पर्सन अँड वाय. तर त्यानंतर जाऊया पुढे. त्यानंतर आहे सेक्शन 3 ज्यामध्ये आहे पोएट्री. आता कवितेवरती आधारित प्रश्न असणारे, कविता दिलेली असेल त्यावरती काही प्रश्न विचारले गेले असतील. आता तुम्हाला अ टीनेजर्स प्रेयर ही पोएम दिलेली आहे, तुम्ही बघू शकता, आणि त्यावरती काही प्रश्न दिले आहेत. आता कंप्लीट द फॉलोइंग म्हटलेलं आहे. द पोएट वॉन्ट्स टू कीप हिज बॉडी, काय विद्यार्थी मित्रांनो, क्लीन अँड हेल्दी. जेव्हा तुम्ही परिच्छेद ती जी पोएम आहे ती वाचाल तुम्हाला याची आन्सर्स मिळून जाणार. ट्रू द ब्राईट रोड दॅट विल बी लीड टू ग्रेट सक्सेस. त्यानंतर आहे द पोएट विशेष टू कंपनी ऑफ डॉट डॉट डॉट, आणि त्यानंतर आहे द पोएट प्रेज टू लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर डॉट डॉट डॉट. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त ते पूर्ण करायचे. त्यानंतर मॅच द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता फक्त मॅच द PS करायचं आहे तुम्हाला. स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मॅच द PS करा. द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. त्यानंतर आहे ट्रॅव्हल डाऊन टू डार्कन रोड व्हेन टेम्पटेशन्स कम्स वे दॅट क्रिएट्स डिस्ट्रेस, ट्रॅव्हल डाऊन. ओके. त्यानंतर आहे द पोएट वॉन्ट टू गॉड टू ओपन अप हिज आईज. तर काय विद्यार्थी मित्रांनो टू सी क्लिअरली, आणि त्यानंतर आहे टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन्स कम्स युअर वे. तर अशा पद्धतीने आहे. चौथ्याचं असेल B सोबत, पहिल्याचं असेल विद्यार्थी मित्रांनो D सोबत, आणि त्यानंतर असेल विद्यार्थी मित्रांनो जो काही तुमचा तिसऱ्याचा आहे ते A सोबत, आणि दुसऱ्याचं असेल B सोबत. A3 मध्ये आहे राईट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. तर विद्यार्थी मित्रांनो रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत तुम्हाला, ज्यामध्ये असणारे तुम्हाला ब्रिंग्स चूज नाही हे नाही येणार, परंतु विद्यार्थी मित्रांनो वे डे अशा पद्धतीने सी मी, त्यानंतर सक्सेस डिस्ट्रेस सी मी, अशा पद्धतीने मेक आणि टेक. तर तुम्हाला फक्त रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. कोणतीही 4 लिहा, तुम्हाला इथे मार्क्स मिळून जातील. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये आहे तुम्हाला क्वेश्चन 3 मध्ये रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता तुम्हाला पोएमचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. शी वॉक्स इन ब्युटी ही पोएम दिलेली आहे. टुडे ऑन अ बस आय सॉ लवली गर्ल विथ अ सिल्कन हिअर. शी वॉक्स इन ब्युटी हीच आहे ना. ओके. तुम्ही एकदा फक्त चेक करा पोएम, आणि ह्या पोएमचं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. आता तुम्हाला सांगायला आवडेल आमच्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सोबतच ऑल पोएमचं ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. असं पॉईंट वाईज दिलेलं आहे. टायटल वगैरे, नेम ऑफ द पोएट कोण आहे, राईम स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच कोणता आहे, त्यासोबत थीम सेंट्रल आयडिया काय आहे. ऑल पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला त्या गाईडमध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही गाईड परचेस करू शकता. सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन मिळेल. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सगळे काही मिळेल. सेक्शन 4 आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा असेल आणि त्यावरती काही प्रश्न असतील तर बघा हा स्क्रीनशॉट घ्या. हा उतारा दिलेला आहे तुम्हाला, आणि या उतार्यावरती काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगायचं आहे. पिंक सिटी जयपूर वॉज डिक्लेअर्ड ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट बाय युनेस्को. चूक आहे की बरोबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द डिसिजन टू डिक्लेअर जयपूर ऑफ WSC वॉज टेकन ॲज कझाकिस्तान. तर विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे की चूक ते सांगायचं आहे. त्यानंतर आहे राईट वर्ड्स रिलेटेड टू द वर्ल्ड हेरिटेज साईट. विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. द फोर्टिफाईड सिटी ऑफ जयपूर वॉज फाउंडेड बाय डॉट 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 इन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरं द सिटी ऑफ जयपूर इज नोन फॉर इट्स डॉट 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 अँड डॉट डॉट डॉट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो A4 मध्ये डू ॲज डायरेक्टेड, ज्यामध्ये आहे तुम्हाला स्तुनामीज आर टॉलर दॅन अ हाऊस चेंज इंटू पॉझिटिव्ह डिग्री. आणि त्यानंतर दुसरं आहे व्हेन द लाईन शेक्स द लाईन बिकम्स विगली देन यूज नो सुनर दॅन. नो सुनर दॅन विद्यार्थी मित्रांनो यूज करायचा आहे. त्यानंतर आहे डिस्क्राईब द हिस्ट्रिकल प्लेस विच यू व्हिजिटेड रिसेंटली. तुम्ही एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली असेल नुकतीच,
तर ते तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्राईब करायचं आहे, वर्णन करायचं आहे त्या स्थळाचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समरी रायटिंग क्वेश्चन नंबर 4A मध्ये जो आपण सीन पॅसेज वाचला आहे त्याचा 1/3 सारांश तुम्हाला लिहायचा असतो आणि त्याला सुटेबल टायटल देखील द्यायचं असतं. त्यानंतर आहे सेक्शन 5 मध्ये तुम्हाला रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 5A मध्ये तुम्हाला लेटर रायटिंग असतं. तुम्ही फॉर्मल करू शकता किंवा इनफॉर्मल करू शकता. आता बघा पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन याचं तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे, ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, त्यावर तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. A1 मध्ये तुम्हाला इन्फॉर्मल लेटर आहे. यू आर अमित देशमुख, राईट अ लेटर टू युअर यंग कझिन, इनकरेज हिम टू टेक अ पार्ट इन दिस कॉम्पिटिशन, टेल हिम ऑर हर ऑल डिटेल्स वगैरे. किंवा ऑर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मल लेटर करू शकता. आता लेटर रायटिंग अनेक विद्यार्थ्यांना येत नाही, तर लेटर रायटिंग कशा पद्धतीने करायचं याचं देखील परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये मिळतं. त्यामध्ये आम्ही 1 शॉट लेक्चर्स वगैरे इंग्रजीसाठी अपलोड करणार आहोत, म्हणजे तुम्ही अधिक गुण तुमच्या पेपरमध्ये बोर्ड परीक्षेमध्ये मिळवू शकता. आता जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, फॉर्मल लेटर करू शकता किंवा इनफॉर्मल लेटर. B1 मध्ये आता तुम्हाला डायलॉग रायटिंग असेल किंवा स्पीच रायटिंग असेल. आता बघा डायलॉग रायटिंग दिलेलं आहे. डायलॉग रायटिंग आता काय म्हटलेलं आहे, तुम्हाला फक्त याचा सिक्वेन्स सेट करायचा असतो. त्याच्या बीमध्ये कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग कंप्लीट करायचं असतं आणि सीमध्ये तुम्हाला 3 एक्सचेंजेसमध्ये डायलॉग लिहायचा असतो. किंवा विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंग करू शकता. माझं ऐकायचं असेल तर स्पीच रायटिंगच करा, जसं की तुम्हाला त्यामध्ये अधिक गुण मिळावेत. ओके, ते कशा पद्धतीने करायचं याचंही गाईड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या गाईडमध्येच मिळेल मार्गदर्शन परिपूर्ण. त्याचसोबत त्या गाईडमध्ये अटॅच आम्ही काही व्हिडिओज लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रिपेअर अ शॉर्ट स्पीच ऑफ अबाउट 100 वर्ड्स ऑन वॉटर कन्झर्वेशन. यू मे टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. वॉटर इज द नीड ऑफ लाईफ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिप्लेटिंग रिसोर्सेस. त्यानंतर आहे मेजर्स टू सेव्ह वॉटर. त्यानंतर टेक अ प्लेज टू सेव्ह वॉटर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 6A मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, ज्यामध्ये तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू शकता किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल करू शकता. A1 करा किंवा A2 करा. आता A1 मध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल असेल, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल चार्टमध्ये, ती तुम्हाला पॅसेजमध्ये ट्रान्सफॉर्म करायची असेल. किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करू शकता, ज्यामध्ये पॅसेज दिलेलं असेल आणि तो पॅसेज तुम्हाला तुमच्या चार्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल. चार्ट तुम्हाला बनवायचा असतो, बोर्डमध्ये चार्ट दिलेला नसतो, काय वेळेला दिलेला असतो, काय वेळेला दिलेला नसतो. त्यानंतर आहे क्वेश्चन 6B एक्सपांड द थीम. आता यामध्ये कोणतंही करू शकता, न्यूज रिपोर्ट रायटिंग करू शकता किंवा स्टोरी रायटिंग करू शकता. आता जसं की अ रेड टेररिस्ट सेव्ड इन मुंबई, रेअर टेररिस्ट सेव्ड इन मुंबई, हेडलाईन डेडलाईन इंट्रोडक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला न्यूज रिपोर्ट करायचं आहे किंवा तुम्ही काय करू शकता, स्टोरी रायटिंग करू शकता. स्टोरी रायटिंग तुम्ही तुमच्या मनाने पूर्णपणे करू शकता. वन्स अपॉन अ टाईम इन डेन्स फॉरेस्ट डिअर लिव्ड डॉट. तर स्टोरी रायटिंग करू शकता. आता सेक्शन 6 मध्ये आहे तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशनचा पार्ट असतो. भाषांतर करायचं असं. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. पुढील शब्द तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहेत. स्क्रीनशॉट घेऊ शकता. किंवा विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत पुढे दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढील जे काही वाक्य दिले आहेत ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत सेंटेन्स करायचे, ट्रान्सलेट करायचे आहेत. आणि सीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग ॲडम्स प्रोवर्ब्स. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पुढील वाक्यप्रचार किंवा म्हण जी दिलेली असेल ती तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने पूर्वपरीक्षा इयत्ता 10वी 2026ची इंग्रजीची कृतीपत्रिका म्हणजेच क्वेश्चन पेपर होती. या क्वेश्चन पेपरशी रिलेटेड काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. त्यासोबत स्क्रीनवरती 2 व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, कोणत्या एका व्हॉट्सअपवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. डायरेक्ट कॉल केला तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईडबद्दल अधिक माहिती दिली जाईल, कारण त्या गाईडमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतात, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं पोएट्री असेल, लँग्वेज स्टडी असेल, रायटिंग स्किल कशा पद्धतीने करायचं, व्हर्बल करायचं, नॉन व्हर्बल करायचं, लेटर रायटिंग कशा पद्धतीने करायचं, सगळं काही तुम्हाला त्या गाईडमध्ये बघायला मिळतं. गाईडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या PDFची सगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिकांची लिंक तुम्हाला मिळेल. त्यासोबत यूट्यूबवरती आपण आपल्या चॅनलवरती सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका फ्री ऑफ कॉस्ट अपलोड केलेल्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित 1, गणित 2, विज्ञानिक, विज्ञान 2, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2. तर तुम्ही बघू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यूट्यूबवरती पेड क्वेश्चन पेपर्स तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळत असतात. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या पेपरसाठी, प्रिलिम्सच्या पेपरसाठी, इंग्रजीच्या पेपरसाठी, पूर्वपरीक्षेसाठी शुभेच्छा. त्याचसोबत बोर्ड परीक्षा 2023साठी देखील शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. धन्यवाद.